बाबा खरातच्या संपर्कात एनसीपीचे दोन्ही गटातले नेते होते। चाकणकर, सुनील तटकरे, सरोज अहिरे हे संपर्कात होते। जयंत पाटील, निलेश लंके पोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते। पोंदूबाबा खरातसोबत वेगवेगळ्या पूजाविधी त्यांनी केलेल्या होत्या। पोंदूबाबा खरातच्या संपर्कामध्ये एनसीपीचे दोन्ही गटामधले नेते होते अशी माहिती मिळते। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, नक्कीच ऋषाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले दोन्ही गटातले नेते अर्थात अजित पवार यांच्या पक्षातले नेते आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षातले बडे नेते जे आहेत ते कॅप्टन खरात अर्थात ज्या कॅप्टन खरातला आता अटक करण्यात आली आहे, आक्षेपार्ह सगळे व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतात। या सगळ्या प्रकरणात अटक झालेल्या कॅप्टन खरात यांच्यासोबत या सगळ्या नेत्यांचे संबंध होते आणि या सगळ्या नेत्यांनी वेळोवेळी या सगळ्या कॅप्टन खरात यांच्यासोबत अनेक पूजा विधी केलेल्या असल्याची सुद्धा खात्रीलायक माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। अनेक फोटोज देखील, व्हिडिओज देखील व्हायरल होताना पाहायला मिळतात। महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे व्हिडिओज, फोटोज तर समोर आलेलेच आहेत। त्याचसोबतच जयंत पाटील असतील किंवा नाशिक मधले जे राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहेत ते खास करून या सगळ्या कॅप्टन खरात यांच्या संपर्कात होते आणि या सगळ्या कॅप्टन खरात यांच्यासोबत संपर्क असताना अनेक ठीक, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।